नमस्कार, मी विकास मिरगणे. विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चर्चा आपण करतोय कर्जतच्या राजकारणा अर्थात सुरेश लाड यांनी पत्रकार परिषद घेत जे अपक्षांची पार्टी त्यांनी जे सुरेश लाडांवर आरोप केले होते त्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी सुरेश लाड पुन्हा एकदा मैदानात उतरले दिसून येत आहे. मग सुरेश लाड आणि सुधा घारे असा सामना कर्जतच्या राजकारणामध्ये आता होताना दिसून येत आहे. हा खरा सामना महेंद्र थोरे विरुद्ध सुधा घारे असा संघर्ष कर्जतच्या राजकारणात होता. मात्र सुधा घारे विरुद्ध सुरेश लाड हा संघर्ष आता पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे आणि या संघर्षातून आता ठिणगी जशी ठिणगी उडत पडताना आपल्याला दिसून येते. मूळ मुद्दा असा आहे की सुरेश लाडांनी केलेले आरोप नेमकी काय ते आपण तपासून पाहण्याचा प्रयत्न करतोय. सुरेश लाड हे शेवटी अखेर आपले मित्र जे आहेत सुनील तटकरेंच्या मदतीला धावलेले दिसून येत आहेत. कारण महेंद्र थोरवेने तटकरेंवर अनेकदा आरोप केलेले आहेत. त्या आरोपाला प्रत्युत्तर तटकऱ्यांकडून आलेले आहे. मात्र आपल्या मित्राला शेवटी आपला मित्र आहे त्यामुळे मित्राला मित्र मदत करणार शेवटी किती काही झालं अशा दृष्टीने सुरेश लाड तटकऱ्यांच्या मदतीला आलेले दिसून येत आहेत. मूळ मुद्दा असा आहे की आपण कारण महेंद्र थोरवेने अशा प्रकारचे आरोप करू नये किंवा महायुतीमध्ये अशा प्रकारचा जे आहे सल्ला देण्याचं काम सुरेश लाड यांनी केलेलं दिसून येत आहे. ते महायुतीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, महायुतीचे नेते आहेत. अशा प्रकारे त्यांचा आरोप करू नये, विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी पुढचं काम करावं अशा प्रकारचा एक सल्ला म्हणून माजी आमदार सुरेश लाड यांनी महेंद्र थोरवेंना दिलेला आहे. आता महेंद्र थोरवे किती ऐकतात हे त्या काळात दिसेल आपल्याला. मूळ मुद्दा आहे की सुरेश लाडांनी काय काय आरोप केलेले ते मी एकदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न. घारे यांनी केलेल्या आरोपानंतर सुरेश लाडांनी सांगितले 2014 मध्ये तुमचा करेक्ट कार्यक्रम झाला असता असं ज्यावेळेला सुधा घारे म्हटले की विधानसभेच्या निवडणुकी दृष्टीने मला युवक अध्यक्ष दिलं, मला माझ्याकडे घरी घेऊन पत्र आले वगैरे जे काय आरोप केले त्यावेळेस 2017ला जर जिल्हा परिषदेला तुमची अवस्था काय झाली असती, मी जर पराभूत झालो असतो तर तुमची जिल्हा परिषदेची अवस्था काय झाली असा टोला जे आहे सुरेश लाड यांनी सुधा घारेंना लगावलेला आहे. सुधा घारे यांनी भाषा जी बोलायला पाहिजे ती सांभाळून बोलायला पाहिजे असं म्हणतायत सुरेश लाड. ते म्हणाले की 5 निवडणुकीमध्ये जेवढी मला मतं मिळाली त्यापेक्षा अपक्ष राहून मला जे 5 विधानसभा निवडणुकीमध्ये सुरेश लाड प्रतिनिधित्व केलं होतं. 5 जेवढी विधानसभेला जेवढी मतं मिळवू शकली नाही तेवढी मला मतं या विधानसभेत निवडणुकीत मिळाली. अर्थात मग सुरेश लाडांनी परत त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे, तुम्ही सगळा पैसा खर्च केला, जेवढा मी 5 निवडणुकीमध्ये खर्च करू शकलो नाही तेवढा खर्च तुम्ही या निवडणुकीत खर्च केलेला आहे. अशा प्रकारे त्यामुळे तुम्हाला ही मतं मिळणार आहेत आणि तुमचं अभिनंदन करतो अशा प्रकारे सुरेश लाडांनी पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलेलं या मुद्द्याला. आपण तिसरा मुद्दा असा पाहतोय की राजेश लाड यांनी जे कौटुंबिक भाष्य केले 2 भावांमधला असलेला संघर्ष, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तिकिटावरून असलेला संघर्ष, त्यांनी घरातली भांडणं काढायला नको अशा प्रकारे राजेश लाड यांचे सुद्धा जे कान टोचलेले आहेत माजी आमदार सुरेश लाड यांनी पुतण्याला टोचलेले आहे की आता पारंपरिक कौटुंबिक पद्धतीने तुम्ही बोलू नये अशा प्रकारे त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी दिलगिरी सुद्धा घारेंची परिवाराची माफी मागितलेली आहे. कौटुंबिक या गोष्टीमध्ये पडता कामा नये अशी लाडांची भूमिका आहे आणि सुरेश लाड कौटुंबिक भूमिकेमध्ये फारसं कधी पडताना आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे आमदारांच्या कामावर लक्ष द्या असे सुद्धा ते म्हटलेले आहेत. भरत भगत, एकनाथ धोळे, अशोक बोपत्र यांनी देखील घेतला होता समाचार. भावनाशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा प्रश्न जे आहे लाडांनी उपस्थित केलाय. युती धर्म पाळला, तुम्ही अपक्ष होता, तुमच्या पराभवाचं खापर माझ्यावर का फोडता. आणि एकनाथ धोळे यांनी आपल्या नीतीमध्ये बोलू नये कारण मी आयुष्यभर सांभाळ केले, अशोक बोपत्र आपल्याला बोलून चांगलं केलं नाही असं जे आहेत आणि भरत भगत यांना बोलण्याचा अधिकारच काय नाही अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत सुरेश लाडांनी उपस्थित केलेले आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे एकूणच काय कर्जतच्या राजकारणामध्ये जर आपण बघितलं हा संघर्ष जो आहे कर्जतच्या राजकारणात निर्माण झाले दिसून येते. त्यामुळे या संपूर्ण निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं की ही पत्रकार परिषद जरी होती त्याच्यामध्ये अनेक मुद्दे जे आहेत स्पर्श करताना दिसून येते. आणि मग सुरेश लाड यांनी सुद्धा सांगितले की तटकर मी भाजपामध्ये जाण्याचा का निर्णय घेतला की सुनील तटकरे हे सतत आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना फोन करून दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते अजित पवार गटात गेल्यामुळे ते संपूर्ण आणि त्यामुळे अशा माझी परिस्थिती नव्हती. 15 तालुक्यामध्ये कार्यालय उभा करणं, पक्ष जिवंत करणं असे सगळे आर्थिक बळ माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी भाजपात गेलो अशी भूमिका सुरेश लाडांनी केलं. कुणी कुणाचं कर्ज फेडत नाही हा महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. कधी रवींद्र चव्हाण कर्ज फेडलं म्हणून भाजपात गेला असा जो सूर जो आहे अपक्षांच्या पार्टीमध्ये काहीतरी लावला होता की भाऊंचं कर्ज फेडायला भाजपात गेले असा सूर जे आहे कर्जाचे विरोधक नेहमी लावले. पण मात्र कर्ज कोणी फेडत नाही असं ते म्हणतायत आणि मला कर्ज दिले त्यांचा मी सुद्धा आभार मानतोय.
एकूणच काय पराभव खापर फोडा मीच दगड मिळालो का अशा प्रकारचे जे सुरेश लाडांनी व्यक्त केले. एकूणच काय पत्रकार परिषदेत जाता आता महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो. सुरेश लाड आणि सुधा घारे यांचा संघर्ष टोकाला गेलाय. खरं तर सुधा घारे यांनी सुरेश लाडांना जिवंत करायला नको पाहिजे होतं. त्यांच्यावर एक सौम्य भाषेमध्ये एक टीका केली असती. त्यांचा समाचार परत आता सुरेश लाड जिवंत झाले. परत तुमचा संघर्ष त्यांचे पेटण्यात. ठीक आहे, कुणी कुणाचा श दिला कडशा दिला हा राजकारणाचा भाग आहे. पण ज्या पद्धतीने अपक्षांच्या पार्टीने ज्या प्रकारे सुरेश लाडांवर निशाणा साधला, आता सुरेश लाड पुन्हा एकदा आक्रमक आपल्याला दिसून येते. कर्जतच्या राजकारणामध्ये बॅकफुटवर गेलेले परत तुम्ही त्यांना जिवंत केलेलं आहे अपक्षांच्या पार्टीवाल्यांनी. हाही महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे सुरेश लाड आता परत महेंद्र थोरेंच्या मदतीला धावणार. महेंद्र थोरे परत सुरेश लाडांच्या मदतीला धावणार. दोघांमध्ये युती होणार. तुम्ही सुरेश लाडांवर टीका टिप्पणी करून त्यांना मोठं केलेलं आहे. आणि दोन मित्र जे आता दुरावलेले होते परत जरी युती झाली असली महायुती धर्मांमध्ये, पण आता परत एक दोघं एकत्र येऊ शकतात. त्यामुळे हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळे सुधा घारेंनी राजकीय लाईन ठरवत असताना खूप विचार करणं आवश्यक आहे. कुठले मुद्दे घेऊन लोकांपर्यंत गेले पाहिजे याचा सुद्धा त्यांनी स्टडी केला गेला पाहिजे. आपला विरोधक कोण आहे, मित्र कोण आहे, आणि कधी जरी मनामध्ये खदखद असती तर कधी बोलून दाखवता कामा नये. जसे सुरेश लाड किती मनामध्ये खदखद असते तर ते कधी बोलून दाखवत नाही, ते मात्र गेम करतात. हाही मुद्दा सुद्धा घारेंनी लक्षात घेतला पाहिजे. भाऊंचा काही गुण तरी घ्या असं म्हणायला काही हरकत नाहीये. राजकारण करत असताना काही एक महत्वाचे आपल्याला तसं म्हणा अंतर्गत राजकारण हे करता आलं गेलं पाहिजे. काही बोलायचं कधी केव्हा याचं टायमिंग तुमच्या राष्ट्रवादीच्या घड्याळाने अजून दिलेलं दिसत नाही, कारण तुम्ही सध्या अपक्ष आहेत. म्हणूनच सुरेश लाड सुधा घारे यांचा संघर्ष लागलेला आहे, टोकाला गेलेला आहे. आता सुरेश लाड आगामी पुढच्या निवडणुकी दृष्टीने नगरपालिकेच्या वर ते आता एक तिकडे आपल्या पुतण्याला नगराध्यक्ष करण्यासाठी तिकडे पुन्हा एकदा मोर्चा वळवतील, तिकडे पक्षबांधणी करतील. हाही महत्वाचा मुद्दा आहे. धन्यवाद.